आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। छत्रपती संभाजीनगर 50 खोके एकदम ओके, गद्दार आणि शेतकरी विरोधी आमदार असे लिहिलेले खोके आले जाळण्यात। होळीनिमित्त सत्तेतील आमदारांच्या विरोधामध्ये 50 खोके जाळून केला होलिका उत्सव। सत्तेत असलेल्या आमदारांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करण्यासाठी 50 खोके जाळण्यात आले। आमदारांनी विकास केला नाही म्हणून संताप व्यक्त करण्यासाठी 50 खोक्यांची होळी। रमेश गायकवाड यांनी शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांच्यावरती नाव न घेता थेट महिला विरोधी शेतकरी विरोधी आमदार असल्याचा ठपका यावेळी ठेवला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देव राजाळे, छत्रपती संभाजीनगर। महत्त्वाचा सण म्हणजे होळी असतो, मात्र त्या दिवशी तुम्ही 50 बॉक्स जाळले, त्याच्यावर लिहिलंय गद्दार 50 खोके, काय कारण आहे मागचं? आमच्या दृष्टीनं आज आमचा हा पवित्र हिंदू संस्कृतीप्रमाणे आमचा हा होळीचा सण अत्यंत आनंदाचा सण असतो आणि या दिवशी जुन्या चालीरीती रूढी परंपरा या जाळून खऱ्या अर्थानं नवीन परिवर्तनासाठी आम्ही आज संकल्प करत असतो। आणि आज या ठिकाणी आम्ही जे होलीचं दहन या ठिकाणी केलेलं आहे ते या ठिकाणचे जे आमदार आहेत ज्यांनी राज्यामध्ये धुमाकूळ माचवलेला आहे त्यांनी 50 खोके घेऊन हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी ज्या पक्षाकडून ते निवडून आले त्या पक्षाशी गद्दारी करून मतदारांचा विश्वासघात केल्यामुळे या गद्दारांची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे। मात्र हिंदू संस्कृतीमध्ये तुम्ही गद्दार खोक्यावर लिहिणं किंवा 40 आमदार लिहिणं हे म्हणजे कुठेतरी कुणी ऑब्जेक्शन घेऊ शकतं किंवा तुम्ही त्यांच्यावर आरोप करता येते। राज्यामध्ये जे अस्थिर वातावरण निर्माण झालेलं आहे त्याला जबाबदार हे गद्दार आमदारच आहेत आणि हे गद्दार होते म्हणूनच यांनी या ठिकाणी राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं आम्हाला या आमदाराची काही चिंता वाटत नाही। या पश्चिम विधानसभेमध्ये आमची ही संताची भूमी आहे, या संताच्या भूमीमध्ये गद्दार चालत नाही। या गद्दारांना खऱ्या अर्थानं पश्चिम विधानसभेमध्ये आम्ही आज या प्रतिकात्मक होळीच्या दिवशी त्यांचं दहन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी एक परिवर्तनशील समाजव्यवस्था उभी करण्यासाठी आणि या ठिकाणची बेरोजगारी त्याचप्रमाणे या ठिकाणची शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत त्याचप्रमाणे शहराच्या विकासाचा पाण्याचा प्रश्न आहे, हा अत्यंत बिकट झालेला पाण्याचा प्रश्न या आमदारांमुळे झालेला आहे। त्यामुळं आम्ही या गद्दार आमदाराचं या ठिकाणी आम्ही दहन केलेलं आहे। पण तुम्ही म्हणजे पश्चिमचा वारंवार तुम्ही उल्लेख करत थेट तुम्ही म्हणजे संजय शिरसाट यांना असं तुम्ही आवाहन करता म्हणजे हे खोके 40 जणांचे होते का एकट्याचे होते? यांनी 50 खोके घेतलेले आहे, हे सारे जग जाहीर आहे, त्याचे व्हिडिओसुद्धा आमच्याकडं आहेत आणि त्यामुळं आम्हाला हे माहीत आहे की यांना 50 खोके घेऊन ही गद्दारी केलेली आहे आणि आपल्या जिल्ह्याला यांनी कलंकित करण्याचा प्रयत्न केलेला आहे।